Hello students, myself Chauhan Lata Ankushrav, Krishna Mahavidyalaya Retre Budruk. Welcome all of you in online lecture of secretarial practice. विद्यार्थी मित्र हो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण भाग प्रमाणपत्राविषयीची सविस्तर माहिती अभ्यासली. यानंतरचा मुद्दा आहे भागावरील हप्ते मागणी. भागांची विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतर हप्त्याने द्यावे लागेल असे कंपनीने भाग विक्रीच्या वेळी स्पष्ट केलेले असते. जेव्हा जेव्हा कंपनी भागधारकांना भागावर न भरलेल्या शिल्लक रकमेचा काही भाग किंवा पूर्ण रक्कम देण्याची मागणी करते तेव्हा त्यास भागावरील हप्ते मागणी असे म्हणतात. भागावरील अर्ज शुल्क आणि भाग वाटप शुल्क या व्यतिरिक्त जर कंपनी भागावरील उर्वरित रकमेची मागणी करत असेल तर त्यास भागावरील हप्ता मागणी असे म्हणतात. अंशतः देय भागावर न भरलेली रक्कम देण्याची जबाबदारी ही संबंधित भागधारकाची असते. जर भागधारक हप्ता भरण्यास असमर्थ ठरला तर कंपनी भाग जप्त करू शकते. कंपनीच्या हितासाठी फक्त संचालक मंडळाला भाग हप्ता मागणी करता येते. कंपनीने भागधारकांना मागणीपत्र पाठवून मागणी रक्कम कंपनीच्या बँकर्सला जमा करावी यासाठी किमान 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. भागाच्या दर्शनी मूल्याच्या 25% पेक्षा जास्त रकमेची हप्ता मागणी करता येऊ शकत नाही. भाग हप्ता देयकाची तारीख व पुढील हप्ता मागणीमधील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसावे. भाग हप्ता मागणी करण्यासंबंधीचे नियम व त्याची कार्यपद्धती ही कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेली असते. भाग हप्ता मागणी या संकल्पनेमध्ये आपण त्याचा अर्थ, त्यानंतर अर्ज शुल्क किंवा वाटप शुल्क याची उर्वरित रक्कम मागणी करण्याचा अधिकार कोणाचा असतो, त्यानंतर जर तो भाग हप्ता भरण्यास असमर्थ ठरला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याचबरोबर किती दिवस अगोदर भाग हप्ता मागणीची नोटीस ही सभासदांना द्यावी लागते, तसेच हप्त्याची रक्कम कशा पद्धतीनं निश्चित केली जाते, त्यानंतर पहिला हप्ता मागणी आणि दुसरा हप्ता मागणी याच्यामधील अंतर किती असावे, तसेच त्याचे नियम व त्याची कार्यपद्धती कशामध्ये समाविष्ट केलेली असते, या सर्व बाबींचा अभ्यास केला. यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत भाग जप्ती. एखादा सभासद विशिष्ट कालावधीत भागावरील मागणी हप्ता देण्यास असमर्थ असेल तर नियमावलीत तरतूद असल्यास संचालक मंडळ असे भाग जप्त करू शकते. जेव्हा कंपनीच्या सभासदाचा मालकी हक्क त्या संबंधित कंपनीकडून काढून घेतला जातो तेव्हा त्यास भाग जप्ती असे म्हणतात. कंपनीकडून फक्त अंशतः देय भागच जप्त केले जातात. पूर्णतः भाग जप्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कंपनीचे संचालक मंडळ फक्त कंपनीच्या हितासाठीच भाग जप्ती करू शकतात. दुसऱ्या कोणत्याही उद्देशाने त्यांना भाग जप्ती करता येत नाही. भाग जप्त करण्यापूर्वी भाग जप्तीची सूचना संबंधित सभासदास कंपनीकडून पाठवावी लागते. संबंधित सभासदाला सूचना दिलेल्या तारखेपासून देय रक्कम व्याजासह देण्याची 14 दिवसांची मुदत कंपनीकडून दिली जाते. जप्त केलेल्या भागांवर कंपनीचा अधिकार असल्याने कंपनी अशा जप्त केलेल्या भागांची भाग बाजारामध्ये पुनर्विक्री करू शकते. हे पुनर्वाटप हे नेहमीच्या सर्वसाधारण भागवाटपासारखे नसते. पुनर्वाटपादरम्यान जर कंपनीकडे देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर अशी जास्तीची रक्कम कंपनी भागधारकांना परत करते. भागधारकाच्या मागणीवरून संचालक मंडळ
ठराविक कारणांमुळे भागजप्ती रद्द करू शकते. सदर मागणी किंवा विनंती भागांच्या पुनर्वाटपापूर्वी भागधारकाने केलेली असावी. भागजप्तीचे विविध परिणाम पुढीलप्रमाणे अभ्यासता येतील. त्याच्यामध्ये पहिला परिणाम आहे सभासदत्वाचे सभासदत्व संपुष्टात येते. भाग जप्त केल्यानंतर सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते आणि सभासदत्वाचे सर्व त्याचे हक्क संपुष्टात येतात. त्याचबरोबर सभासदाचे नावही सभासद नोंदवहीतून कंपनीकडून कमी केले जाते. यानंतरचा मुद्दा आहे सभासदाची जबाबदारी. भाग जप्तीनंतरही सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. कंपनीने जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केल्यास सभासदाची जबाबदारी मात्र संपुष्टात येते. त्यानंतरचा मुद्दा आहे कंपनीचे विसर्जन. भाग जप्तीपासून 1 वर्षाच्या आत कंपनीचे विसर्जन झाल्यास ज्या सभासदाचे भाग जप्त केले होते तो भाग हप्ता मागणी भरण्यास माजी सभासद म्हणून जबाबदार असतो. यानंतरचा भागासंबंधीचा मुद्दा आहे भागाचे समर्पण. भाग समर्पण म्हणजे स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे जमा करणे. अर्थ भागधारक स्वतःहून स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे जमा करतो. जेव्हा सभासदाला भागावरचा हप्ता भरणे शक्य होत नाही तेव्हा भाग जप्त करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही. त्यामुळे तो स्वतःहून भागांचे समर्पण करतो. भागांचे समर्पण हे फक्त अंशतः देय असलेल्या भागांचेच केले जाते. समर्पण केलेल्या भागांची पुनर्विक्री भाग जप्तीप्रमाणेच केली जाते. कंपनीच्या नियमावलीमध्ये भाग समर्पणाची तरतूद असावी लागते. भाग समर्पण हे कंपनीच्या हिताचे नसते, कारण भाग समर्पणामुळे कंपनीच्या भांडवलात घट होते. म्हणून कंपनी भाग समर्पण स्वीकारण्याचे टाळत असते. तर अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये आपण भाग हप्ता मागणी, त्याचा अर्थ, त्याचे वेगवेगळे नियम, त्यानंतर भाग जप्ती, त्याचा अर्थ, त्याचे नियम व भाग जप्तीचा परिणाम, याच्यामध्ये सभासद संपुष्टात येणे, सभासदाची जबाबदारी संपुष्टात येणे, कंपनीच्या विसर्जनानंतर असणारी सभासदाची जबाबदारी, या विविध परिणामांचाही अभ्यास केला. त्याचबरोबर भागांचे समर्पण, त्याचा अर्थ, त्याच्याविषयीचे नियम आणि भागांच्या समर्पणामध्ये कंपनीची असणारी भूमिका, या सगळ्या बाबींचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी युनिट सेकंडमधील टॉपिक नंबर 3 भागांची विक्री हा पूर्ण होत आहे. या टॉपिकवरचे स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचे आहेत, तसेच त्याच्यावरच्या नोट्सही कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबू. धन्यवाद.